श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या चतुर्थ उल्हास या सत्रातला हा भाग 16वा। ओम नमः शिवाय। श्रद्धा हीच तारक आहे. इसवी सन 1957 साली बेळगावात चहूकडे फ्ल्यूची साथ सुरू झाली. तेव्हा घरोघरी 1, 2, 3 अधिक सुद्धा लोक तापाने आजारी होते. त्या समयी बोहारी लोक ही तक्रार घेऊन आईंच्याकडे आले. तेव्हा आईंनी प्रत्येकांना विहिरीचे पाणी बाटलीत घालून दिले आणि दिवसातून 2 वेळा याप्रमाणे 3 दिवस घेत जा असे सांगितले. आश्चर्याची गोष्ट ही की बाटलीतले पाणी कुणाला एकदा घेतल्यावर तर कुणाला दोनदा घेतल्यावर बरे वाटल्याचा अनुभव आला. तेव्हापासून गावचे परगावचे सर्व लोक त्या विहिरीचे पाणी तीर्थ म्हणून बाटल्या भरून नेऊ लागले. तेथील विहिरीचे पाणी इतके गोड आहे ही जणू काय अमृतच. बोहाऱ्यांपैकी पांडुरंग गजगेश्वर हा एकदा मुदतीच्या तापाने आजारी होता. पण एवढ्यासाठी आईंना कशाला त्रास द्या अशा विचाराने त्यांनी डॉक्टरी उपचार सुरू केले. 2 महिन्यानंतर त्याचा ताप उतरला. पण पुढे 8 दिवसांनी पुन्हा ताप उलटला. औषधे इंजेक्शने सुरू झाली. पांडुरंग फारच अशक्त झाला होता. शरीरात एक हाड आणि कातडे तेवढे शिल्लक होते. एके दिवशी डॉक्टरनी यापुढे बरे होण्याचे चिन्ह दिसत नाही असे सांगितले. 3-4 डॉक्टरांचेही तेच मत पडल्यामुळे घरातील सर्व मंडळी चिंताग्रस्त झाली. जेव्हा रात्री त्यांचे हातपाय गार झाले तेव्हा मात्र सर्व मंडळी घाबरली. शेवटी नाईलाजास्तव ती आईंच्याकडे आली. त्यावेळी रात्रीचे 8 वाजले होते. आईंनी त्यांना एक पुडी दिली आणि हे औषध ताकातून त्याला द्या. त्यावर तुम्ही सर्वजण मनापासून देवाची प्रार्थना करा आणि त्यांच्या भोवती ओम नमः शिवाय म्हणत बसा असे सांगितले. आईंनी सुचविल्याप्रमाणे त्यांनी लगेच पांडुरंगाला औषध दिले. पण त्याची शुद्धच नाहीशी झाली. ही गोष्ट समजताच शेवटची तयारी करण्यास माणसे जमली. इतक्यात ते पहा, ते पहा, केवढे अक्राळ विक्राळ असे भयंकर स्वरूपाचे 4 धिप्पाड पुरुष येत आहेत. आता ते लोक गेले. आई माझ्या अंगावरून हात फिरवीत आहेत. आईंच्या कृपेने आज मी जगलो असे पांडुरंगाच्या तोंडून उद्गार निघाले. लगेच त्याच्या हातापायात चैतन्य दिसू लागले. थोड्या वेळाने तो चांगलाच शुद्धीवर आला. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले तसेच आनंदही झाला. तेव्हापासून पांडुरंगाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. 15 दिवसानंतर तो देवदर्शनाला आला. त्या समयी फोडणीचे पोहे तेथे हजर असलेल्या लोकांना आई वाटत होत्या. पांडुरंगाला पाहताच तुला पाहिजेत का पोहे, हे घे असे म्हणून त्याच्या पुढे पण एक पान ठेवले. तेव्हा त्याच्या शेजारी बसलेली मंडळी, तू आजारातून उठलेला तेव्हा पोहे तुला पचणार नाहीत म्हणून तू खाऊ नको असे हळूच सांगू लागली. परंतु आईंनी दिलेला प्रसाद मी खाणार असे म्हणून त्याने तो खाऊन टाकला. त्याच्या भावनेप्रमाणे त्यापासून त्याला काहीच त्रास झाला नाही. एके दिवशी बेळगावात राहणारे रामभाऊ धोपेश्वरकर पोस्ट मास्तर हे आईंच्याकडे आले आणि मला 8 वर्षापासून पोटदुखीची व्यथा आहे. वेदना असह्य होऊन काहीच सुचेनासे होते. त्यामुळे आहार जात नाही, झोप येत नाही. डॉक्टरी उपाय सर्व थकले. आता ऑपरेशनचा एकच उपाय राहिला आहे. पण अशक्तपणामुळे
ऑपरेशन करूनही काही फायदा होणार नाही असे डॉक्टर सांगतात. करिता यावर तुम्ही काहीतरी उपाय मला सांगा असे म्हणाले. तेव्हा आईंनी त्यांना एक पुडी दिली आणि ताकातून घेण्यास सांगितले. त्याचप्रमाणे दर रविवारी प्रार्थनेला हजर राहण्यास सुचविले. तेव्हापासून त्यांची पोटदुखीच नाहीशी झाली. त्यावर थोडक्याच दिवसात त्यांची प्रकृती सुधारली. आईंच्या सांगण्याप्रमाणे ते दर रविवारी येत असत. 6 महिन्यानंतर मात्र त्यांनी येणेच बंद केले. हरिमंदिरावरून ते अनगोळला आपल्या रयताकडे वरचेवर जात असत. तरी प्रार्थनेला येण्याची त्यांना बुद्धी होत नसे. एका वर्षानंतर त्यांच्यावर एक महत् संकट ओढवले. तेव्हा ती तक्रार घेऊन पुन्हा ते आईंच्याकडे आले. तेव्हा आई म्हणाल्या, तुम्ही डॉक्टरवर ठेवल्याप्रमाणे देवावर श्रद्धा ठेवलीत, म्हणजे पोटदुखी बरी झाल्याबरोबर नेम सोडून दिलात. मनुष्याला देवाचे सहाय्य कायमचे लागते हे तुम्ही साफ विसरून गेलात. वरचेवर तुम्ही हरिमंदिरावरून जात येत होतात, तरी पण रोग बरा झाल्यावर डॉक्टरकडे दुर्लक्ष केल्याप्रमाणे तुम्ही हरिमंदिराकडे दुर्लक्ष केलेत. म्हणून अशा प्रकारे तुम्हास देवाने आठवण करून दिली आहे असे समजा. त्यावर माझ्याकडून घोडचूक घडली ही गोष्ट खरी आहे. यानंतर पुन्हा पूर्ववत मी नेम चालवीन असे त्यांनी कबूल केले. पुढे त्याच आठवड्यात त्यांच्यावर आलेला आळ गेला. त्यानंतर मात्र त्यांनी नेम चुकविला नाही. एके दिवशी गुंडोपंत कुलकर्णी हे गृहस्थ आईंच्या दर्शनार्थ आले आणि म्हणाले, धोपेश्वरकरांची पोटदुखी तुम्ही बरी केली हे ऐकून मी आलो आहे. कारण मला पण 11 वर्षापासून पोटदुखी आहे, तेव्हा आपण मलाही काहीतरी औषध द्या. आई म्हणाल्या, रोग हे पूर्वकर्मानुसार पीडा देत असतात. पाहुणा जसा सवडीनुसार कमी अधिक दिवस राहतो, तसेच रोगांचे पण दिवस ठरलेले असतात. माणसांमध्ये जसे कुणाला काय तर कुणाला काय आवडत असते, तसे रोगांचे पण असते. रामभाऊंच्या व्याधीला जी पुडी दिली होती, त्यामध्ये काय होते म्हणाल तर, त्यांनी आलेल्या वेळी मी स्वयंपाकघरात होते. तेव्हा तिखट, मीठ, हळद, मसाला, साखर आणि हिंग हे सर्व सामान चिमूट चिमूट कागदावर घालून एकत्र केले. त्यावर त्याची पुडी बांधली आणि ती जेवणानंतर ताकातून घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी घेताच ते रोगमुक्त झाले. तुमच्या पोटदुखीला निराळेच खाद्य हवे आहे, तेव्हा तुम्ही आज जेवणाला राहा आणि भोजनोत्तर विश्रांती घेऊन जा. त्या दिवशी होती श्री सिद्धारूढ महाराजांची पुण्यतिथी. महाराजांचे आवडते पदार्थ म्हणून जोंधळ्याची भाकरी, झुणका, बटाट्याची भाजी व बुत्ती दहीभात केली होती. नैवेद्य आरती झाल्यावर पाने वाढली. कुलकर्णी यांना आज आपली पोटदुखी हद्दपार होणार म्हणून अत्यंत आनंद झाला. रोज काही साधे खाद्यपदार्थ देखील खायला ते भीत असत. आज जेवणात सर्वच वातुळ पदार्थ असून सुद्धा मनात किंतु न आणता त्यांनी भोजन केले. रोज सात्विक अन्न असून सुद्धा जेवता जेवता जड वाटून त्रास व्हावयाचा, पण त्या दिवशी वातुळ पदार्थ असून सुद्धा त्यांना पोट हलके हलके वाटू लागले. भोजनोत्तर सुस्ती यायची, ती पण त्या दिवशी आली नाही. आई म्हणाल्या, 1 तासभर झोप घ्या, म्हणजे प्रवासाचा त्रास भासणार नाही. त्यावर ते झोपले. उठल्यावर आईंच्याकडे येऊन ते म्हणाले, मला एक स्वप्न पडले. ते असे की तुम्ही मला वाढले आणि मी पोटभर जेवून आचवायला गेलो. इतक्यात काळे पातळ नेसलेली एक बाई बोचके बगलेत मारून माझ्याकडे आली. आईंनी मला निरोप दिला म्हणून मी आता जाते, असे ती सांगून घाईघाईने बाहेर पडली. इतक्यात मी जागा झालो. तेव्हा आई म्हणाल्या, एकूण काय, आज तुमच्या पोटदुखीने
प्रयाण केले म्हणावयाचे. हे ऐकताच आत्तापर्यंत भोगलेल्या त्रासांची आठवण होऊन कुलकर्णींनी एक दीर्घ श्वास सोडला. एके दिवशी पहाटेला रोजच्या प्रमाणे आईंनी अंगण झाडून सडा घातला आणि रांगोळी घालण्याकरिता पंचपाळे हातात घेतले. इतक्यात एक बाई तेथे आली. ती म्हणाली, मी मुंबईला राहत असून सध्या हवेसाठी इकडे आले आहे. 2 वर्षांपासून माझ्या 18 वर्षाच्या मुलीचा पाठीचा कणा वाकला असून त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ 10,000 रुपये खर्च केले, तरी थोडा सुद्धा गुण नाही. तेव्हा आता शेवटचा उपाय म्हणून तुमच्या हातून काहीतरी तीर्थ किंवा अंगारा मिळावा ही अपेक्षा आहे. तेव्हा आई म्हणाल्या, रोग संकटे ही सर्व आपल्या जन्मदात्याचे म्हणजेच परमेश्वराचे स्मरण करण्यास सांगण्यासाठी येत असतात, परंतु त्याच्या निवारणार्थ मनुष्य जे जे म्हणून उपाय करतो ते सर्व देवाला सोडूनच करत असतो. त्यामुळे खर्च व त्रास होऊन सुद्धा मनुष्याचे दुःख टळत नाही करिता इतर उपाय करण्यापेक्षा प्रथम नेमाने देवाची प्रार्थना करू लागावे. म्हणून उद्यापासून मुलीला भजनाला पाठवून द्या. तिच्या ऐवजी मी आले तर चालणार नाही का? असे त्या बाईने विचारताच, ज्याचे पोट दुखते त्यानेच तसे औषध घेतले पाहिजे. त्याप्रमाणे दुःख निवारणार्थ देवाची आराधना पण ज्याची त्यानेच केली पाहिजे. याचा अर्थ तुम्ही येऊ नये असा नाही. तुम्ही आलात तर त्याचा फायदा तुम्हालाच मिळणार. असे सांगून आई घरात गेल्या आणि त्यांनी एका कागदावर हातातील पंचपाळ्यामधील हळद, कुंकू, बुक्का व रांगोळी हे सर्व एक एक चिमूट घालून मिसळून त्याच्या 3 पुड्या केल्या. त्यावर त्या बाईला उद्देशून, रोज रात्री निस्तेवेळी यातील एक पुडी भाताच्या पेजेतून खलवून पाठीच्या कण्याला लावा, असे तिला सांगितले. पुढे ती मुलीला घेऊन रोज भजनाला येऊ लागली. थोडक्याच दिवसात त्या मुलीचा पाठीचा कणा हळूहळू सरळ होऊ लागल्याचा तिला अनुभव आला. 6 महिन्यानंतर तो पूर्ववत झाला. सांताक्रुझला आईंचे कीर्तन चालले असता तेथे कारकळ या गावची सुशीला नावाची एक बाई रोज येत असे. तेथे ती एकाचे घरी स्वयंपाकाला होती. तिला 8-15 दिवसांनी तिची सासू पिशाच्य रूपाने छळी. त्यावेळी सवाष्ण बाईकडून घागरभर पाणी तिला दिले की ते पाणी गटागट पिऊन ती शांत होत असे. ती बाई कामधामात मोठी हुशार असल्यामुळे तिच्या अंगात बाधा असूनही ती जिथे राहत होती ती माणसे तिला सोडू इच्छित नव्हती. तिला आईंच्या सहवासात काही दिवस घालवावे असे वाटल्यावरून आई बेळगावला येतेवेळी ती त्यांच्या बरोबर आली. आईंनी तिला 15 दिवस राहण्यास सांगितले. रोज भजन, जप, वाचन हा तिच्या मागे आईंनी नेम लावला होता. एके दिवशी सकाळचे भजन संपवून आई स्वस्थ बसल्या असता सुशीलाबाई आईंच्या जवळ येऊन बसली. थोड्या वेळाने एक सोवळी बाई आणि तुळसाबाई या पण तेथे आल्या. इतक्यात सुशीलाबाई मोठ्याने गळा काढून रडू लागली. अशा वेळी सवाष्ण बाईच्या हातचेच पाणी तिला लागते हे जरी आई जाणून होत्या तरी तेवढ्यासाठी शेजारच्या बाईला बोलावणे नको असे आईंना वाटले. त्यामुळे जवळ बसलेल्या बायकांपैकी सोवळी बाई आईंनी निवडली आणि घागरीकडे बोट करून, आजी ही घागर घ्या आणि विहिरीचे पाणी आणून यांना द्या, असे त्या बाईला सांगितले. इतक्यात पिशाच्याने आईंचे दोन्ही हात धरले आणि ते म्हणाले, आई मी माझ्या पूर्वजन्मीची कहाणी तुम्हाला सांगते ऐका. माझे पती मला माहेरी पाठवत नसत. ते गावात नसल्यावेळी माझी मातोश्री आजारी आहे
म्हणून भाऊ मला बोलवायला आला. लगेच मी त्याच्याबरोबर माहेरी गेले. त्या रागाने घरी आल्यावर त्यांनी मला पुष्कळशी मारहाण केली. त्यावर रक्त उलटी होऊन माझा प्राण गेला आणि तेव्हापासून मला ही योनी प्राप्त झाली आहे. आता या जन्माचा मला अगदी कंटाळा आला आहे. पाणी सुद्धा प्यायला मिळत नाही, म्हणून मुक्त होण्यासाठी मी तुमच्या पायापाशी आले आहे. करिता तुम्हीच मला पाणी द्या. इतके बोलून ती गप्प झाली. त्यानंतर आईने स्वहस्ताने घागर भरून आणली आणि त्या बाईच्या हातात दिली. तिने ती घागर जी तोंडाला लावली ती रिकामी झाल्यावरच खाली ठेवली. त्यावर तिने आईंना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हापासून ती पिशाचाच्या तडाख्यातून कायमची सुटली. बेलद्द बागेवाडीत राहणारी एक कुलकर्णी नावाची बाई, तिला 6 वर्षे अन्न जात नसे. अनेक डॉक्टरना दाखवले, परंतु एकालाही तिच्या रोगाची परीक्षा लागली नाही. शेवटी तेथील डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे एक्स-रे काढण्यासाठी म्हणून ती नंदेकडे ठळकवाडीला आली. श्रीहरी मंदिर त्या घरापासून 1 मैल दूर होते. तिला जरी चालवत नसे तरी नंदेने तिच्या हाताला धरून हळूहळू श्रीहरिमंदिरात आणले. आईंनी तिच्या नंदेकडे रोगाची विचारपूस केली आणि एक्स-रे काढण्यासारखा यांचा रोग दिसत नाही, असे त्या म्हणाल्या. त्यानंतर भजनाला सुरुवात झाली. तोच ती आळोखे पिळोखे देऊ लागली. इतर बायकांना वाटले अशक्तपणामुळे तिला टाळांचा आवाज सहन होत नसावा. आरतीच्या वेळी सर्वांबरोबर ती व्यवस्थित उभी राहिली. अष्टक संपले तोच ती वाकडी तिकडी होऊन जमिनीवर धाडकन पडली. अशक्तपणामुळे तिला मूर्छा आली असावी अशा समजुतीने कोणी पाणी आणून तिच्या डोळ्याला लावू लागले. ती गडबड ऐकून भजनाच्या वेळी मिटलेले डोळे आईंनी चटकन उघडले आणि तिला स्वस्थ झोपू द्या, असे खुणेने सांगितले. त्यानंतर अर्ध्या तासाने ती उठली आणि आईंना नमस्कार करून नंदेबरोबर भराभर चालत घरी गेली. रात्री सर्वांसारखेच तिने जेवण केले. दुसऱ्या दिवसापासून ती कामेही करू लागली. 6 वर्षात औषध उपचाराने तिला जी हुशारी वाटली नव्हती, ती एका दिवसात औषधा वाचून केवळ भजनानेच तिला बरे वाटू लागले. पुढे ती नियमित भजनाला येऊ लागली. 15 दिवसात तिची प्रकृती चांगलीच सुधारली व ती आपल्या गावी गेली. ओम नमः शिवाय.